Good morning, students. Myself, Dr. Vijay Mante, Department of Economics, Pratap College, Autonomous, Ammaneer. We have seen last lecture what is meant by market, classification of markets as per basis of competition, as per basis of duration, as per basis of geographical area, as per basis of nature of goods. And today we are going to learn one of the most important types of market structure, and that is called परफेक्ट कॉम्पिटिशन. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये या बाजारपेठेचा अभ्यास याच्यामध्ये आपण करणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये जेव्हा बाजारपेठेची चर्चा सुरू झाली तेव्हा पूर्ण स्पर्धा या बाजारापासून आपल्याला ती सुरू झाल्याची दिसते. जे अर्थशास्त्रज्ञ चेंबरलिन आणि सौजन रॉबिन्सन यांनी या बाजारपेठेच्या चर्चेला सुरुवात केली. या बाजारपेठेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की ही बाजारपेठ आपल्याला ज्यावेळेस आपण तिची वैशिष्ट्य अभ्यासतो किंवा ती संकल्पना अभ्यासतो, तिचं स्वरूप बघतो, तर आजच्या रिअल स्थितीमध्ये, वास्तविकतेमध्ये ही बाजारपेठ आपल्याला दिसून येत नाही. परंतु अर्थशास्त्रामध्ये जेव्हा बाजाराचा अभ्यास सुरू झाला तेव्हा सुरुवातच ही पूर्ण स्पर्धेच्या बाजारावरून आपल्याला झाल्याची दिसते. या बाजारपेठेची वैशिष्ट्ये बघत असताना आपल्याला लक्षात येतं की या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते किंवा मोठ्या प्रमाणावरती ग्राहक आणि विक्रेते, आणि त्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांचा इंडिव्हिज्युअल जो डिसिजन आहे, जो वैयक्तिक निर्णय आहे विक्रीचा किंवा खरेदीचा, त्याचा कुठलाही प्रभाव त्या बाजारातील वस्तूच्या किमतीवर पडत नाही. कारण एकूण विक्रीमध्ये किंवा एकूण खरेदीमध्ये त्यांचा जो भाग आहे तो अत्यंत कमी आहे. आणि म्हणून हे बाजारपेठेचं पहिलं वैशिष्ट्यच, कारण कुठल्याही बाजारपेठेचा अभ्यास करत असताना, त्याचं स्वरूप लक्षात घेत असताना त्या बाजारपेठेमध्ये वस्तू कशा प्रकारच्या आहेत आणि त्या बाजारपेठेमध्ये वस्तूची खरेदी करणारी आणि विक्रेते करणारी संख्या किती, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून ही पहिल्या गोष्टी जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला इथं पूर्ण स्पर्धा दिसून येते. कारण या ठिकाणी वस्तूची किंमत हे दोघंही ठरू शकत नाही किंवा किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. त्यामुळे या बाजारातील वस्तूची किंमत ही एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याच्या समतोलातून किंवा संतुलनातून ठरते. म्हणजे इथे मार्केट इकॉनॉमी कार्य करते. म्हणजेच आपण जर बघितलं तर या दोन्हीमधून किंमत ठरत असल्यामुळे या ठिकाणी दोघांची भूमिका, विक्रेता आणि ग्राहक यांची किंमत स्वीकारणे एवढी आहे. याच्यामध्ये दोन भाग केले जातात अजून, पूर्ण स्पर्धा आणि शुद्ध स्पर्धा. पण शुद्ध स्पर्धा ही पूर्ण स्पर्धेचाच एक भाग आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हा बाजार एक प्रकारे परिपूर्ण आहे. कारण दोघांचंही, कोणता एक विक्रेता एकूण उत्पादनामध्ये त्याचा छोटासा भाग आहे विक्रीचा, आणि कंझ्युमर साईडनं सुद्धा, मागणी साईडनं सुद्धा त्याची खरेदी ही एकूण मागण्याच्या तुलनेनं अत्यंत कमी स्वरूपाची आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं आपल्याला की अशा प्रकारचा बाजार, पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते आहेत. दुसरं वैशिष्ट्य, एकजिन्सी वस्तू आहे. वस्तूचा उत्पादन खर्च किंवा वाहतूक खर्च शून्य आहे, सरकारचा हस्तक्षेप नाही आहे आणि वस्तूची किंमत एकच आहे. अशी ज्या प्रकारची जी बाजारपेठ दिसून येते त्याला पूर्ण स्पर्धा बाजारपेठ असं म्हणतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची व्याख्या करत असताना त्याची वैशिष्ट्ये किंवा ते स्वरूपच आपल्याला सांगायचं आहे की असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, आणि त्यामुळे किंमत एकच असते आणि विक्रेता किंवा ग्राहक किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. उद्योग संस्थेला नवीन उद्योगामध्ये प्रवेश करण्याची एक, काय म्हणूया आपण, की त्याला मुक्त प्रवेश असतो, कुठल्याही प्रकारचं बॅरियर्स त्याच्यावरती नसतं. अशा प्रकारची बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठ. आणि म्हणून हीच जी संकल्पना आपण आता चर्चा करतोय हीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. जर आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जर त्याची आपण वैशिष्ट्य बघितली तर आपल्याला असं दिसतं की देअर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स. ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून एखादा वैयक्तिक ग्राहक
किंवा विक्रेता संपूर्ण बाजारपेठेच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकत नाही आणि त्यामुळे किंमत ठरू शकत नाही. एकूण बाजारपेठेमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्याचं योगदान हे नगण्य असल्याने त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा बाजारावर कुठलाही परिणाम होत नाही, कारण त्यांची स्थिती ही समुद्रातील एका थेंबाप्रमाणे असते. आणि म्हणून वस्तूची किंमत एकूण मागणी व एकूण पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असल्यामुळे पूर्ण स्पर्धेत प्रत्येक विक्रेता आणि ग्राहक हा किंमत स्वीकारणारा असतो, तो किंमत ठरवणारा नसतो. In perfect competitions, seller and buyer both are price taker. They are not price maker. Ka? Because there are a large number of buyers and sellers, and their parts of selling and buying, it is very very small. तर आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. पुढे आपल्याला बघायचं आहे त्याचं वैशिष्ट्य एक जिन्सी वस्तू, होमोजिनियस प्रोडक्ट्स असं त्याला म्हटलं जातं, किंवा आयडेंटिकल गुड्स प्रोडक्ट्स या अर्थाने त्याला बोलल्या जातं. इकॉनॉमिक्स डिक्शनरीमध्ये होमोजिनियस हा शब्द एकसारख्या वस्तू, एकसारख्या कुठली दृष्टिकोनातून, तर रंग, रूप म्हणजे कलर, स्वरूप, चव, टेस्ट, साईज, आकार, त्याचप्रमाणे पॅकिंग, ट्रेडमार्क या सगळ्या संदर्भामध्ये या वस्तू एकमेकाला पूर्णपणे पर्याय म्हणजे सारख्या आहे. सारख्या असल्यामुळं एक वस्तू दुसऱ्या वस्तूला पूर्णपणे पर्याय आहे आणि म्हणून आपण बघतो की वस्तूची किंमत ही एकच असते, त्यांना जास्त किंमत आकारता येत नाही. डिफरन्शिएशन जर गुड असत्या तर सांगता आलं असतं की माझी वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे म्हणून माझ्या वस्तूची किंमत जास्त आहे. पण अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन्स ऑल गुड्स आर होमोजिनियस, किंवा सर्व प्रकारच्या वस्तू ह्या एकसारख्या आहेत आणि त्यामुळे कुणालाही भेदभाव करता येत नाही आणि किमतीवर सुद्धा प्रभाव टाकता येत नाही. जसं पहिलं कारण वस्तूची किंमत एक राहायला आहे, असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते, तसं दुसरं वैशिष्ट्य आहे की एक जिन्सी वस्तू. तिसरं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की प्रवेश आणि बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य, मुक्त प्रवेश खूप महत्त्वाचं अट ही बाजारपेठेचे स्वरूप बघत असताना. मोनोपॉलीमध्ये एकच विक्रेता आहे, आपण ते बघणार आहोत. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश आहे आणि उद्योग संस्थेला बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजेच काय की जर अगोदर 5 उद्योग संस्था एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असतील आणि त्यांना जर वाटतंय की त्यांना नफा होत असेल आणि 6व्या किंवा 7व्या उद्योग संस्थेला वाटतंय की या उद्योगामध्ये नफा आहे, तर ते त्यांचं येऊन उत्पादन सुरू करू शकतात. म्हणजे फ्री एंट्री आहे, मुक्त प्रवेश आहे. म्हणजेच नवीन उद्योग संस्था प्रवेश करू शकतात आणि त्यांना वाटलं तेव्हा बाहेर जाऊ शकतात. म्हणजे त्यांना तोटा होत असेल तर त्या बाहेर पडतील. म्हणून याचं पहिलं तिसरं वैशिष्ट्य काय, फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट्स टू फर्म्स. उद्योग संस्थेला प्रवेश करण्याचं आणि बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण ते केव्हा प्रवेश करतील, तर अल्प काळामध्ये जेव्हा उद्योग संस्था ज्या उत्पादन करत आहेत आणि त्यांना अतिरिक्त नफा मिळत आहे, बऱ्यापैकी नफा मिळत आहे, ऐका एक्स्ट्रा प्रॉफिट मिळत आहे, तर त्या आकर्षित होईल नवीन उद्योग संस्था. आणि नवीन उद्योग संस्थांनी प्रवेश केला की मग त्या ठिकाणी बाजारातील विक्री किंवा वस्तूचं उत्पादन वाढेल, पुरवठा वाढेल. पुरवठा वाढला आणि मागणी तेवढीच असेल तर वस्तूच्या किमती हळूहळू कमी व्हायला लागतील आणि नफा सुद्धा कमी व्हायला लागेल. आणि म्हणून असा नफा कमी कमी होत गेला तर एक वेळ अशी येईल की ज्या कार्यक्षम उद्योग संस्था त्या टिकून राहतील आणि इतर उद्योग संस्था बाहेर पडतील आणि दीर्घकाळामध्ये सर्व उद्योग संस्थांना कोणता नफा मिळेल, सामान्य नफा मिळेल. सामान्य नफा म्हणजे की ना नफा ना तोटा, ॲव्हरेज कॉस्ट इक्वल टू ॲव्हरेज प्राईस, सरासरी खर्च आणि सरासरी किंमत सारखीच असेल. तर ते जेव्हा उद्योग संस्थेचा आपण समतोल अभ्यासतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण हे बघणारच आहोत. परंतु हे स्पष्ट आहे की उद्योग संस्थेलाचा मुक्त प्रवेश आणि बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे अल्पकाळामध्ये तिन्ही स्थिती असू शकतात. काही उद्योग संस्थांना नफा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो, सामान्य नफा मिळू शकतो. परंतु दीर्घकाळामध्ये मात्र
या वैशिष्ट्यामुळे, या स्वरूपामुळे उद्योग संस्थांना जो प्रॉफिट मिळेल, इन द लॉंग रन ऑल फर्म्स विल गेट नॉर्मल प्रॉफिट, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चौथं जे वैशिष्ट्य आहे, क्रेता. क्रेता म्हणजे ग्राहक, कंझ्युमर इंग्लिशमध्ये, आणि विक्रेता, ठीक आहे, बायर अँड सेलर यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान आहे. परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट टू बायर्स अँड सेलर्स असं म्हणूया. यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान आहे. हे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत खरेदीदार आणि विक्रेत्यांना काय आहे, बाजारपेठेची पूर्ण माहिती आहे, संपूर्ण माहिती आहे. ठीक आहे, त्या वस्तू कशा आहेत, त्या वस्तूची किंमत काय, त्याचा उपयोग काय, आणि त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये एक प्रकारचा जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना प्रचलित किमती माहिती आहे. आणि म्हणूनच कोणताही विक्रेता जास्त किंमत आकारू शकत नाही. आणि असं जर केलं तर खरेदीदार दुसऱ्या विक्रेत्याकडे जातील. यामुळे असं आपण म्हणूया की त्यांना बाजाराचं ज्ञान असल्यामुळे सर्वत्र एकच किंमत आपल्याला आढळून येते. वाहतूक खर्चाचा अभाव आहे. म्हणजे काय की प्रत्यक्षामध्ये जे उत्पादन होतं ते उत्पादन अगदी बाजारपेठेच्या जवळ होतं. नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट किंवा झिरो ट्रान्सपोर्ट कॉस्ट किंवा ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज इग्नोर्ड, हे एक वैशिष्ट्य आहे. ते पटण्यासारखं नाही आहे. म्हणून तर हे बाजारपेठ आपण काल्पनिक म्हणतो. कारण आज जर आपण आजच्या जगामध्ये बघितलं तर मोस्ट ऑफ पार्ट तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे. आज इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध होत आहे. आणि त्यामुळे जगभरामध्ये जर युद्ध सुरू असलं तर क्रूड ऑइलच्या किमती वाढून ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढेल. आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज द मेजर पार्ट ऑफ इन्क्लुडिंग प्राईस, आणि इन्फ्लेशन वाढू शकतं. परंतु ते टीकेमध्ये येईल. आता आपण या ठिकाणी वाहतूक खर्चाचा अभाव हे वैशिष्ट्य या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून किंमत आपण जर बघितलं तर एक राहते. जर किंमत समाविष्ट केला वाहतूक खर्च तर किंमत वेगळी राहील. काश्मीरमध्ये राहणार सफरचंद हा काश्मीरमध्ये वेगळ्या किमतीला मिळेल आणि आपल्याकडे वेगळा मिळतो, कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज इन्क्लुडेड इन द इयर. तर थोडक्यामध्ये इथे कोणताही खर्च नाही. जिथे वस्तू उत्पादित होतात तिथेच विकतात, आणि असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून वाहतूक खर्च शून्य आहे. त्यामुळे वस्तूची किंमत ही सारखीच राहते. आणि वाहतूक खर्चाच्या अनुपस्थितीमुळं ही पूर्ण स्पर्धेची कल्पना केली जाऊ शकते. जर वाहतूक खर्च गृहीत धरला तर मात्र पूर्ण स्पर्धा शिल्लक राहणार नाही, कारण किमती वेगळ्या असतील. आयडेंटिकल प्राइस किंवा इक्वल प्राइस हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बाजारपेठेचं. नंतरचं वैशिष्ट्य आपण बघतो की परफेक्ट मोबॅलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादनाचे जे 4 घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. भूमी तर काही गतिशील असणार नाही, कारण ती हलवता येत नाही. असं म्हणू शकतो भारतातली जमीन अमेरिकेत घेऊन गेलो नाही. इतर जे घटक आहेत, कॅपिटल, लेबर आणि एंटरप्रेन्युअर, या घटकांमध्ये एक प्रकारची संपूर्ण गतिशीलता. म्हणजेच काय, ही जी कन्सेप्ट आहे गतिशीलतेची. गतिशीलता म्हणजे काय, एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात सहज जाता येणं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येणं, याला म्हणतो आपण गतिशीलता. आणि या बाजारपेठेमध्ये उत्पादन होतं, त्या उत्पादनासाठी जे उत्पादन घटक लागतात ते एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात सहजपणे जाऊ शकतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतात. अशा प्रकारचं या ठिकाणी गृहीत आपण धरलेलं आहे. आणि त्यामुळे उत्पादन घटकाचा आपल्याला सर्वोत्तम वापर करून घेता येतो, बेस्ट यूज करता येतो, इफिशियंट यूज करता येतो. आणि असं आपण म्हणू की जे अलोकेशन आहे उत्पादन घटकाचं हे प्रॉपर वे होतं, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याला ऑप्टिमम अलोकेशन, इफिशियंट अलोकेशन, आज कार्यक्षम वितरण, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंतरचं वैशिष्ट्य जे आहे की प्राइस टेकर अँड क्वांटिटी ॲडजस्टर. उद्योग संस्था जी आहे किंवा विक्रेता जो आहे किंमत घेतो आणि प्रमाण समायोजित करतो. म्हणजेच उद्योगाने जी निश्चित केलेली किंमत आहे किंवा मागणी पुरवठ्याची किंमत ठरलेली आहे, ही किंमत स्वीकारून त्याच्याप्रमाणे ते आपल्या उत्पादनाचं, विक्रीचं कमी जास्त करतात, त्यामध्ये ॲडजस्टमेंट करतात. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढचं जे वैशिष्ट्य आहे
की कट थ्रोट कॉम्पिटिशन, गळे कापूस स्पर्धा. गळे कापूस स्पर्धा म्हणजे या अर्थानं की एकमेकाला संपवणं. म्हणजे काय, एका विक्रेत्यानं दुसरा विक्रेता जाऊन गळा कापणं असं नव्हे, तर या ठिकाणी कॉम्पिटिशन असते, आहे का नाही. विक्रेत्यांमध्ये आपली वस्तू विकण्याची स्पर्धा आहे. एफिशियन्सी जो वाढवेल त्याची वस्तू बाजारातल्या किमतीला विकली जाईल. म्हणजे पूर्णपणे जर आपल्याला नफा मिळवायचा असेल तर त्याला त्याचं कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये अधिकाधिक गुणवत्तेची वस्तू त्याला द्यावी लागेल. परंतु इथे गुणवत्तेच्या सगळ्या दृष्टीकोनातून वस्तू एक सारख्या आहे, पण तरी सुद्धा ही अट या ठिकाणी आपण लक्षात घेतलेली, वैशिष्ट्य लक्षात घेतलेली. तर आपल्याला असं दिसतं की एकूणच पूर्ण स्पर्धेचा अभ्यास करत असताना पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठ जरी प्रत्यक्षात दिसून येत नसली तरी अर्थशास्त्रामध्ये चर्चा सुरुवातीला सुरू झाली. परंतु इट इज अ टोटली इमॅजिनरी मार्केट सिच्युएशन. कारण याच्यामध्ये वाहतूक खर्च नाही असं होत नाही. कुठल्या ना कुठल्या वस्तूच्या उत्पादनामध्ये वाहतूक खर्च असतोच. त्याचबरोबर या ठिकाणी एक अजून वैशिष्ट्य या ठिकाणी आपण ॲड करू शकतो की सरकारचा हस्तक्षेप नाही. परंतु बघतो की आपण ही जी आहे, जेव्हा जीवनावश्यक वस्तू असतील तेव्हा काही तुटवडा निर्माण झाला तर सरकारला हस्तक्षेप हा करावा लागतो. म्हणून हे सुद्धा पटण्यासारखं नाही. आणि वस्तू एकसारख्या आहेत, किंमत एकच आहे, हे सगळं असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते हे जरी ठीक असलं तरी या गोष्टी काही विचारात घेतल्या महत्त्वाचं तर ही बाजारपेठ आपल्याला दिसून येत नाही. वस्तू वेगवेगळ्या असतातच, त्यासाठीच तर बाजार तयार होतो. प्रत्येकाला आपली वस्तू, तर ते पुढच्या बाजारपेठेमध्ये आले. या बाजारपेठेमध्ये माझा मागणी वक्र जो आहे तो समांतर असतो एक सक्षाला. ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व आणि मार्जिनल रेव्हेन्यू कर्व हे समान असतात. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर थोडक्यात बाजारातली परिस्थिती कशी आहे हे कशावर डिपेंड असतं, तो बाजार कसा आहे तर या तक्त्यामध्ये, या स्लाईडमध्ये दाखवलेला आहे. तर त्या बाजारपेठेमध्ये असणारी ग्राहकांची संख्या, त्या बाजारपेठेमध्ये असणारी विक्रेत्यांची संख्या, त्या बाजारपेठेतल्या वस्तू कशा आहेत म्हणजे एकसारख्या वेगवेगळ्या आहेत, बाजाराचं ज्ञान, बाजारातील प्रवेश आणि विक्रेत्याला आढळणारा मागणी वक्र, या सगळ्या गोष्टी जर आपण या ठिकाणी विचारात घेतल्या तर मग आपल्याला लक्षात येतं की ती बाजारपेठ कशा प्रकारची. पण एकंदरीत आतापर्यंत जी वैशिष्ट्ये आपण बघितली त्याच्यात समरी आपल्याला सारांश करायचा असेल तर असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, विक्रेत्याला आणि ग्राहकाला बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान, उद्योग संस्थेचा मुक्त प्रवेश आणि बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे वस्तूची एकच किंमत आणि वाहतूक खर्चाचा अभाव, उत्पादन घटकाची गतिशीलता, उद्योग संस्थेचा एक सक्षाला समांतर असणारा मागणी वक्र, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतील आणि यावरूनच आपल्याला या बाजारपेठेची वैशिष्ट्ये सांगता येईल. अशा प्रकारची बाजारपेठ म्हणजे जी मी सांगितली सगळी वैशिष्ट्ये आहेत. आणि बाजार कसा आहे यासाठी डाव्या साईडला या गोष्टी सांगितल्या आपल्याला त्या बाजाराचं स्वरूप लक्षात येतं. मला वाटतं मित्रांनो ही बाजारपेठ, या बाजारपेठेच्यावर जर तुम्हाला प्रश्न आला की पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर अतिशय सोपं आहे. ज्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची आणि ग्राहकांची असंख्य संख्या असते, वस्तू एकजिन्सी असतात आणि वस्तूची किंमत एकच असते, त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धा असं म्हणतात. म्हणून या बाजारपेठेची वैशिष्ट्य जर आपल्याला बघायची झाली तर ही अर्धा वैशिष्ट्य तुम्हाला तिथं सांगता येतील, त्याचं ॲनालिसिस करता येईल. पण अशा प्रकारची बाजारपेठ ही या ठिकाणी आज आपण चर्चा केलेली आहे आणि आता आपण पुढच्या तासामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत